नमस्कार, सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कडिंगलपासून थंडगार असं मॉकटेल बनवून दाखवणार आहे। झटपट अशी ही मॉकटेल तयार होते आणि खूप छान असं हे मॉकटेल प्यायला देखील लागतं। तर हा तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। तर चला आपण सुरुवात करूया कडिंगलचं मॉकटेल बनवायला। 2 वाट्या मी कडिंगल घेतलेले आहे, तुकडे करून 2 माणसांसाठी मॉकटेल होईल इतकं हे कडिंगल आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे सगळं कडिंगल घालायचं आहे। अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा आहे। थोडा बर्फ घेतलेला आहे, मी 3-4 खडे घेतलेले आहेत आणि हे मिक्सरला आपल्याला याचं ज्यूस करून घ्यायचं आहे। आपण ज्यूस बनवलेला आहे कडिंगलचा, ते आपण गाळून घ्यायचं आहे। ते गाळणे घेतलेले, खाली मी एक बाउल ठेवलेला आहे आणि आपण हे गाळून घ्यायचं आहे छान। चम्मचने हे सगळं असं छान आपण गाळून घेऊया या प्रकारे। छान आपण ज्यूस गाळून घेतलेला आहे। 1 चम्मच मी साखर घेतलेली आहे आणि ती अशी हाताने मी प्लेटमध्ये चांगली रुंद करून घेतलेली आहे, पसरवून घेतलेली आहे। आता हा ग्लास घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण मॉकटेल सर्व करणार आहोत आणि त्याला असं हे लिंबू आहे ते असं आपण सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि हा ग्लास आपण साखरेमध्ये असा फिरवायचा आहे, म्हणजे जेणेकरून साखर त्याला सगळीकडे लागली जाईल ह्या प्रकारे। हे बघा, अशी साखर लागली आहे। त्याच साखरेमध्ये मी ही थोडीशी मिरची पावडर घालत आहे, 1/2 चम्मच, आणि साखरेमधून आपण ही मिक्स करून घ्यायची अशी ह्या प्रकारे। आता हा दुसरा ग्लास घेतलेला आहे मी, त्याला देखील आपण असं सगळीकडे लिंबू लावून घ्यायचा आहे आणि हा ग्लास सगळीकडे असं आपल्याला ते लावून घ्यायचं आहे। मिरची आणि साखर, ते आपण मिरची पावडर टाकलेली आहे आणि साखर टाकलेली आहे, ते आपण असं सगळीकडे लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। हे बघा, ह्या प्रकारे। एक संत्र घेतलेलं आहे, आपण त्याला कापून घ्यायचं आहे। मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाण्याने, तर असं आपण तो कापून घ्यायचा आहे या प्रकारे। आपण जे संत्रा कापून घेतले त्याच्यामध्ये आपण ज्यूस करून घ्यायचा आहे, ह्याच्यामध्ये ज्युसरमध्ये। माझ्याकडे असं भांडं आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये करते, तुम्ही असं जरी पिल्लात एका भांड्यामध्ये तरी चालेल। तर हे छान असं आपण ज्यूस करून घ्यायचं आहे। तर ज्यूस करून झालेलं आहे संत्र्याचं, आपण हे आता साईडला ठेवून द्यायचं आहे आणि आपण आता मॉकटेलची तयारी करायची आहे। तर आता आपण मॉकटेल बनवायला घ्यायचं आहे। थोडासा मी बारीक चिरून पुदिना घालत आहे याच्यामध्ये, एक 10-12 पानं घेतलेली आहेत आणि ही बारीक चिरलेली आहेत मी। बर्फ घालत आहे मी 2 तुकडे। दुसऱ्या ग्लासामध्ये पण घालूया। आपण जे संत्र्याचं ज्यूस काढलेलं आहे थोडं ह्याच्यामध्ये घालायचं आहे, थोडं दुसऱ्या ग्लासामध्ये, असं दोन्ही ग्लासामध्ये ते आपण थोडं थोडं करून घालायचं आहे। आता जे कडिंगलचं ज्यूस बनवलेलं आहे ते घालायचं आपल्याला। पुदिना ठेवायचा आपण वरती, छान दिसतो बघा तुम्ही। लिंबू लावूया आपण, छान दिसतं। दुसऱ्या ग्लासामध्ये संत्र्याची खाप लावायची आपण। तयार आहे कडिंगलचं मॉकटेल आपलं पिण्यासाठी। खूप पटकन अशी होणारी रेसिपी आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माझी? तुम्ही पण घरी बनवून प्या आणि तुमची कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मी बनवलेली कशी झाली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक जरूर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील। धन्यवाद।